पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुमच्या अंतरी आमेन. प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यशाया ग्रंथामध्ये 53व्या अध्यायामध्ये 5वं वचन आता आपण उघडून ऐकूया. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले, असे आम्ही त्याला लेखिले. येशूच्या जन्माच्या 700 वर्षापूर्वी यशाया संदेशकारांनी येशू काय करणार आहे या गोष्टी अंगावरून 700 वर्षापूर्वी निघून ठेवले. हालेलुया. या गोष्टीला म्हणतो खरा प्रेम. खरा प्रेम म्हणजे दुसरं काहीच नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला माहित आहे कालवरी टेकडीकडे येशूचा प्रवास आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहान 6 मध्ये आपण पाहत आहे येशू भाकर मोडून सर्वांना देत आहे. हालेलुया. तेव्हाच येशूने सांगितलं, माणसाच्या पुत्राचा शरीर खाल्ल्याशिवाय तुम्हाला जीवन मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे पास्का गुरुवारी बोललेली गोष्ट नाही, हे वल्लाण सणाच्या दिवशी बोललेली गोष्ट नाही. वल्लाण सणाच्या गोष्टी योहान 13 मध्ये आहे. हालेलुया. हे योहान 6 मध्ये भरपूर आगाऊ येशूने बोलून ठेवलेले गोष्ट आहे. हालेलुया. काही लोकांनी सांगितले, काय बोलतोय, आम्हाला काही समजत नाही, आम्ही निघून जातो. हालेलुया. भरपूर लोक सोडून गेले. जे राहिले त्यांना सांगितलं, तुम्हाला पण जायला संधी आहे, जायचं असेल तुम्ही पण जाऊ शकता. हालेलुया. आपल्याला माहिती आहे पेत्राने दिलेले उत्तर. पेत्राने काय सांगितलं? हालेलुया. कारण हालेलुया. कारण आम्ही सोडून जाऊ शकताय, तरी सार्वकालिक जीवनाचे वचन हे फक्त तुमच्याकडे आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. योहानाचा शुभवर्तमान 11व्या अध्यायामध्ये लाजरसच्या मरणाच्या गोष्टी आहेत. हालेलुया. 12व्या अध्यायामध्ये येशूला भेटायला ग्रीस मधून लोक येशूला भेटायला येत आहे. हालेलुया. त्यांच्याशी बोलताना येशूने त्यांना सांगितलं, हालेलुया, की देवाच्या दाणे जमिनीवर पाडून मारून उजल्याशिवाय त्यातून फळ येणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या देवाच्या दाण्यामध्ये दुसरा कोणी नाही, स्वतः येशू आहे. बी वचन. हालेलुया. धन्यवाद येशू. 13व्या अध्यायामध्ये येशूने मोठी एक काम चालू केले, म्हणजे शिष्यांचा पाय धुवायला गेले. धन्यवाद येशू. हालेलुया. तोपर्यंत कोणी कधी ऐकलं नाही अशी गोष्ट. गुरु शिष्यांचा पाय धुवायला जात आहे. हालेलुया. पाय धुता येशूने सांगितलं, हालेलुया, मी जर तुमचा पाय धुतला नाही तर तुम्हाला माझ्या बरोबर भागीदार होणार. त्याच्या इतिहासाचा एक पाल तिकडे होत आहे. एक नवीन सिस्टम. अधिकारी म्हणजे कोण आहे? अधिकारी
सेवा करून घेणारा नाही तर अधिकारी सेवा करणारा आहे. सेवा करून घ्यायला कोणालाही जमणार. हालेलुया. खरा अधिकारी जे आहे तो मात्र वागणार आणि सेवा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 प्रियानो, स्वतः येशूने आपल्याला दिले. पवित्र मिसाचा सुरुवातीचा भाग येशू मला धुवायला येता येते भाग आहे. अहंकाराच्या भरामध्ये पेत्राने बोलून टाकले की तुला परवानगी नाही. ज्यांच्याकडे अहंकार आहे त्यांना मिसामध्ये भागीदार नाही. अहंकार विचारामध्ये आहे. विचारामध्ये जे आहे ते बोलण्यामध्ये आपण बाहेर काढू. जो गुरु तुझ्यासाठी बलिदान करत आहे तो गुरु तुझ्या समोर नम्र झालेला आहे. हालेलुया. तू अजून वरती ताकदीने उभे राहिले तर या बलिदानाचा असर तुझ्यावर पडणार. हालेलुया. येशूने सांगितले एकच मार्ग आहे, मी तुझ्या पायी. हालेलुया. प्रियानो, हे कठीण गोष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवशी फादर असून पायधुण्याच्या प्रार्थनेच्या वेळी मी एका माणसाचा पाय धुवायला गेलो. मी पाय धुवायला चालू केला तेव्हा त्या माणसाने त्याचा नाक कसे धरून पकडले, तोंड कसे धरून पकडले. पाय धुवून झाल्यावर हा माणूस कुठे गेला कोणाला कळालं. स्टेअरकेस मधून वरती टेरेस पर्यंत गेले. टेरेस मध्ये जाऊन पडून रडायला चालू केले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. आज तो माणूस जिवंत नाहीये. हालेलुया. तरी हे पाय दुनियाचा अनुभव आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. ख्रिस्त परमेश्वर ज्यांचा पाय धुवायला वाकलेला आहे ख्रिस्त त्याला शुद्ध करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्राला सत्य कळालं तेव्हा पेत्राने सांगितलं, माझा पाय मात्र नाही, माझ्या डोक्यापासून पायापर्यंत सगळं धुवून टाका. हालेलुया. येशूने सांगितलं, जे कोणी प्रार्थनामध्ये वचन ऐकत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. फक्त त्याचा पाय महत्व धुतलं तर बस झालं, तो सर्वांगीण शुद्ध झालेला आहे. म्हणून आपण देवाचं वचन ऐकत आहे. देवाचं वचन जेव्हा आपण ऐकतो, वचन आपल्याला अजून शुद्ध करून घेतात. मी करमाळे गावातून आलेले आहे. माझं नाव आग्नेस काकू. मी 3 माणसांची साक्ष देत आहे. मी एका मीटिंग करण्यासाठी आली गेल्या महिन्यातच. तेव्हा मी 3 आजारी व्यक्तींसाठी प्रार्थना केली. त्यांच्यातील 2 कॅन्सरग्रस्त व्यक्ती होत्या. त्यांच्यासाठी एक व्यक्ती आज या मीटिंगमध्ये सहभागी झाल्याबद्दल देवाला धन्यवाद. एका व्यक्तीचा पाय दुखत होता आणि डॉक्टरांनी सांगितले त्याला ऑपरेशन करावे लागेल. तेव्हा मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा फादरांनी एक संदेश दिला की एका व्यक्तीचा पाय बरा होत आहे आणि मी तो संदेश त्या व्यक्तीसाठी स्वीकारला. मग त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे नेले. त्यांना टॅबलेट दिल्या व तो बरा झाला. डॉक्टरांनी सांगितले यांना ऑपरेशनची गरज नाहीये. म्हणून मी देवाचे आभार मानते आणि अनुदानाचे आभार मानते. विशेष करून फादरांनी माझ्यासाठी जी प्रार्थना केली त्याबद्दल देवी फादरांचे मी आभार मानते. एका
अनेक लोकांना एका डोळ्याच्या संबंधातील त्रासातून येशू सुटका देत आहे. बिरगडीच्या भागामध्ये असलेले त्रास परमेश्वर आता दूर करून देत आहे. एका कानाच्या संबंधातील तक्रार तो दूर करत आहे. मानेचा या भागातील त्रास येशू दूर करून देत आहे. अविश्वासामध्ये राहणाऱ्या कोणाला तरी प्रभू सांगत आहे विश्वास ठेवा. दाताचा तक्रार असेल कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. कुटुंबामध्ये निरंतर भांडण आहे, अशांती आहे, असे एका घराला प्रभू आता आशीर्वाद करत आहे. डोके जड झालेल्या स्थितीतील कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. मानसिक तणाव, मानसिक त्रास असलेल्या अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. संडासच्या संबंधामध्ये त्रास तक्रार असलेले अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. कोणतरी एका व्यक्तीला प्रभू सांगत आहे तू मागत नाही तरी न मागणाऱ्यांना देण्याचा माझा स्वभाव आहे. तू जरी मागितलं नाही तरी तुझ्या गरजेनुसार मी तुला पुरवून देणार. पायाला सुंदपणा येत आहे असे त्रास असलेले कोणाला तरी पायाच्या अंत्याच्या भागातील जे सुंदरपणा आहे ते परमेश्वराचा दूर करून देत आहे. लिंगवीच्या संबंधातील इन्फेक्शन असलेल्या लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी लग्नाच्या संबंधातील अडथळा परमेश्वर दूर करून देत आहे. घशाच्या भागातील दुखणे प्रभू दूर करत आहे. विश्वास ठेवायला अनेकांना प्रभू सांगत आहे माझा काय होईल, आमचा काय होईल, मुलांचा काय होईल असं वगैरे खूप चिंता काळजी पडलेला कोणतरी एक मम्मी इथे आहे. परमेश्वर त्यांना शुभ वर्तमान देत आहे. हालेलुया. मेस्त्री काम करणारा कोणतरी एका व्यक्तीला प्रभू आशीर्वादित करत आहे. छातीच्या संबंधातील अनेक त्रास येशू दूर करून देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.